नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधले अध्याय 10, 11 आणि 12 असे 3 अध्याय बघणार आहोत. ह्याच्या अगोदरचे अध्याय 1 ते 9 असे 3 वेगवेगळ्या भागांमध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की ऐका. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितपणा. ऐसा मनी करोनी विचार आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणारा स्वामी समर्थ असते. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक ग्रहशास्त्र मी बाळपणा में जो द्विज कोणी राहत होते आनंदे. संपद्यानी संतती अनुकूल सर्व तयांप्राती, सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वयांचे वय झाले संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी पणा पुढे येती, पाहुनिय स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, माया पाशा दृढ तर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी कामा अमासी असे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासे, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तिथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोड मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती, मग शुभ आराधना करती मन कामनाची चित्ती धरून. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देतात तयाचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच माझा तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण. ऐकून वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान ठेवील तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन, वेदशास्त्री न झाले निपुण, निघंटू शिक्षक व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरे पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखवते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य भोवत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्रह्मांना बसले भोजनी, तूप गेले सरून दीक्षितांते समजले. जल भरले होते घट, दयास लावता अमृत हसतात, ते वृत्त झाले समजता आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्य राज्य करत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, त्यामुळे जन झाले तर असं दादा त्यांची लागेना. त्याने ऐकून मुरगोडी आली धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून, दादा आपली लावावे. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती ते सांगा तिला दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. असे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, ते आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझोर ईश्वर जाईल राजलक्ष्मी, सर्व वाचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला. असे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावर. एके समय अक्कलकोटी दीक्षितांचे निघाल्या गोष्टी, तेव्हा बोले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरे आम्ही होतो त्यांचे घरी, तूप ओढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांनी वर्णिले, अल्परोत्तम मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गूढ. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागल्या अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळलं वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करतात. पर मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगता, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतीरे, तेथे आपण जाऊन बसव. अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तैसे करावे. मानवला तयासे विचारा निघाले, तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळापा तेथे पातले स्थान पाहून आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटोपणे मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून मधुकरी भोजनोत्तरे संगमावरी परतून येते ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बसली जपध्यानी, असता जाता आश्रमनी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदना जप आणि नामस्मरण आरती पडता परतोन ग्राम माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदासन व्हायचे.
अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून यायसी परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य वेळ आमचे सदने जे जे पडेल तुम्हास कामी ते आम्ही पुरवजे. बाळापासे मानवले 2 दिवस तसे केले. पोट भरून जेवली परी संकोच मानसे. जाणे सोडील त्यांच्या घरी मागून या मधुकरी जेवून या संगामरी जोळ उदकी उबडवावे. आणून या बाहेरी बैसून ते शिळेवरी मग खावा भाकरी. ऐसा नेम चालवले. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्ता असं सद्गुरु प्राप्तीचे लागले. ही नाव आपले प्राप्ताना बघू बघू दारुण भाव सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसायचे. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिने यतीमूर्ती येऊन या दर्शन देते बाळापाचे ती सुखवावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितीर्ण झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम पुन्हा चालवा. मग कोणी एके दिवशी बाळापाले संगमाशी वृक्षातळी घेऊन वस्त्रांशी गेले स्नान करा. परतले स्नान करून सत्वरले त्या स्नानी वस्त्र उचलता कालून वृश्चिकेक निघाला. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्राम भीतरी उत्पन्न मिळाले. घरोघर बाळापा तोषले अंतरे उत्तम दिन माने. अक्कलकोटी जावयास निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांशी मार्गावर झाले. चरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिन बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखील. जेथे सरस्वती यतिरूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदे त्यांना भरला सर्व. त्या क्षेत्राचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवत. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करा जगदुद्धार हरव्या बुबार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितच. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळ. दर्शनेचे उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्गी माझे प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले. अजनुबाहू स्वास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायापोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे उठून काय केले लीला एका विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगने दिले त्यांनी प्रेम करून बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यास एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार. मंदी जाऊ दर्शन. मंदी जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यसी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा केव्हा चालेल. या समयी श्री समर्थ असत ते नृप मंदिरात राजा निवाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारेले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटमुखर माते आवरून आचरण घेऊन स्वामी दर्शन जप लागे बैसा. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावारी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहील. चोळाप्पा आदी कारोना सेवेत करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई यज्ञ करी अशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदी. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करे अव्यवस्थेचा होता. या कारणे आपसात भांडणे होती. सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजने मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व काही. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ते सेवा करीत आनंदी. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभर. भोगीला काही दिन कागदाची पोळी वेमीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरे सद्गुरु सेवा त्यांचे करे व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवार तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवे समर्थांचे आपण सांग बाळाप्पाचे शंकर पूजनी गरजावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करते परी बाळाप्पाचे जेथे विश्वास काही पटेना. बाईच्या ग्रहावरून समर्थ्या दिली आज्ञा ज्याने हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेचे सती यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचल पाहता वाचून न करावेचे पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिले श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलली बाळापाशी धारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोलू ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामी मिळता आज्ञा द्यावे मी जातो आपल्या गावी बरी तुम्ही युक्ती योजा आज्ञा होईल अशी जा. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवतेच्या दर्शनात जावं याची बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हसमुखे काय बोलत
कुलदेवाचे दर्शन नित्य बाळापा येत करत. श्रीपाद म्हणे, बाळापाशी समर्थन ते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. दयाची कपट न जाणवणे अवश्य म्हणे, त्याच दिनी 2 चिठ्ठ्यात लिहून उभयताने टाकील. चिठ्ठी आपुल्या करी वड्जी उचली त्यात सत्वरे, येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर प्रति करतील किती दया. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ बरोजत. द्वादशोध्याय गूढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.